होळीच्या दिवशी असं काय झालं की मला पोळी करता करताच हॉस्पिटलला जावं लागलं. चला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. सकाळी रोहनला ड्रेस घातला तर त्याचं असं रडणं चालू होतं. नंतर संध्याकाळी पोळी लाटायला घेतली तर ते आले आणि म्हटली चल आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. तेव्हा तर पूर्ण रोहन रक्ताने माखलेला होता. पूर्ण चेहऱ्यावर त्याचं रक्त आलेलं. मी तशीच पोळी ठेवली. आम्ही हॉस्पिटलला गेलो. आल्यानंतर पोळी लाटायला घेतली तर तिची अशी काही अवस्था झालेली होती. बळच तिला कसं तरी ॲडजस्ट करून पोळ्या करून घेतल्या आणि नंतर मग आधी रोहनला खायला घातलं. त्याचे आज खाताना काहीच नाटकं नव्हते. गुपचूप त्यानं खाऊन घेतलं. नंतर मात्र मी त्याला औषध द्यायला गेले तर तो बराच खुश होता, कारण त्याला औषधं खूप आवडतात. गुपचूप स्वतःच्या हाताने औषध घ्यायचं त्याचं चालू होतं. पण आज त्याला हात काय वर घेऊनच जायचा नव्हता. मग मलाच ते औषध त्याला पाजावं लागलं. ह्या शर्टवर थोडेफार रक्ताचे डाग पडलेले होते, पण काय शर्ट आम्हाला चेंज करता चाललं नाही. नंतर पण त्यानं दुसरं औषध पण पटकन घेतलं आणि तो पडला असा की खेळता खेळता रस्त्यावर दगड असतो तो डायरेक्ट त्याच्या माथ्यावर लागला आणि पूर्ण रक्ताने चेहरा भरलेला होता. नंतर मग भजी राहिले होते ते करून घेतले आणि आमटी भात असा पुरणपोळीचा बेत केला होता. बाकीचं काही करत नाही बसली. जेवढं केलं त्यातच समाधान मारलं. आणि नंतर रोहन असा आरशामध्ये बघत होता मला काय झालं आहे म्हणून. बाय.